बातमी महत्वाची बघा। संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्रामध्ये घुसून महिला मतदारावर दबाव आणल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। मतदान करत असताना संतोष बांगर यांनी मोबाईलवरती व्हिडिओ देखील काढला। गोपनीयतेचा भंग त्यांनी केला आणि या प्रकरणी बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। दरम्यान यावरती किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवायला हवी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरांनी उघडपणे मतदान केंद्रामध्ये घुसून महिलेवर दबाव आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आमदार संतोष बांगर महिला कुणाला मतदान करत आहेत हे बघत आहेत आणि त्यानंतर ते सदर महिलेला मतदानासाठी तिन्ही बटन दाबण्याची सूचना करतायत। बांगरांचा व्हिडिओ म्हणजे लोकशाहीची उघडपणे थट्टा उडवणार आहे। बांगर इथेच थांबले नाहीत तर मतदान करताना त्यांनी मोबाईलवर व्हिडिओही काढलाय। मतदान केंद्रात आल्यापासून बांगरांची दादागिरी दिसत होती। बांगर आले पण मतदानासाठी रांगेतही उभे राहिले नाहीत। परवानगी नसताना मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन गेले। मतदान केंद्रावर मोबाईलवरून संवाद साधला। मतदान करताना व्हिडिओ रेकॉर्ड केला। महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याच्या सूचना केल्या। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो घोषणा केली। एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणा केली। एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार संतोष बांगरांना कठोर शब्दात सुनावलंय। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने बोललं पाहिजे असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदेंनी कान टोचले। बघा, लोकप्रतिनिधी देखील काही काही गोष्टी टाळल्या पाहिजे। आचारसंहितेचा भंग कोणीच करू नये, परंतु ते का गेले, कोणाशी अधिकाऱ्यांशी बोलायला गेले की कुठल्या कामासाठी गेले किंवा काय त्यांना मुद्दा होता हे नक्कीच तपास झाल्यानंतर समजेल। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं। खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे। निश्चित रूपानं कोणी जर गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागत असलं तर त्याच्यावर निश्चित रूपानं कारवाई होते, मग तो आमदार असतो, मंत्री असो, कोणी असो। मोठी बातमी, महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी राडा झालेला आहे। गोगावले आणि तटकरे यांच्यामधला संघर्ष आता पेटलाय। गोगावले यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या सुशांत जांभरे यांच्या गाडीची तोडफोडही झाली आहे। मला मारण्यासाठी काही जण रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते असा आरोप विकास गोगावले यांनी केलाय। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी तटकरे आणि गोगावले समर्थकांमध्ये तुफान राडा झाला। मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जांभरे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जांभरे यांच्या गाडीची तोडफोड केली। जांभरे अगोदर शिंदेच्या शिवसेनेतच होते, पण त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। मतदानाच्या वेळेला शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समर्थक आमने सामने आल्यावर हाणामारी झाली। गोगावलेंच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप सुशांत जांभरेंनी केलाय।
तर मला मारण्यासाठी रिव्हॉल्व्हर घेऊन आल्याचा आरोप विकास गोगावलेंनी जाबरेंवर केलाय. मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करा, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. महाड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सुदेश कळमकर, शिंदेच्या शिवसेनेकडून सुनील कवसकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चेतन पोटफाडे रिंगणात आहेत. तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं.